आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. साईबाबांच्या नगरीमध्ये भाविकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत त्यांच्या आरोग्याशी अक्षरशः खेळ सुरू असल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. शिर्डी मंदिर परिसरामध्ये विकल्या जाणाऱ्या पेढा प्रसादाचा दर्जा अत्यंत निकृष्ट दर्जाचा असल्याचं उघड झालं असून अनेक दुकानांमधील पेढ्यांना थेट बुरशी लागल्याचं समोर आलंय. यानंतर अन्न आणि औषध प्रशासनानं शिर्डीत मोठी छापेमारी केली आहे. दररोज हजारो भाविक शिर्डीत साई दर्शनासाठी येतात आणि मंदिर परिसरातील खासगी दुकानातून पेढा प्रसाद खरेदी करतात. मात्र हे पेढे कोठे बनवले जातात, त्यांचा उत्पादक कोण, पॅकेजिंग आणि एक्सपायरी डेट काय याचा कसलाही उल्लेख या पाकिटांवर नसतो. भाविकांना दगडासारखे कडक आणि बुरशीयुक्त पेढे विकले जात असल्याचा पर्दाफाश झालाय. धक्कादायक म्हणजे पेढ्यांसोबतच आता पनीर मधील भेसळीची शक्यताही तपासली जाते. यापूर्वी अनेकदा अशा तक्रारी येऊनही अधिकारी केवळ दिवाळीच्या काळात विक्रेत्यांच्या अर्थपूर्ण भेटी घेऊन कारवाई टाळत होते, अशी चर्चा नागरिकांमध्ये. मात्र आता शिर्डीमध्ये थेट तुकाराम मुंडे इफेक्टची चर्चा रंगली असून या धडक कारवाईमुळे अधिकारी जागे झालेत. साई भक्तांच्या जीवावर व्यापाऱ्यांचा उदरनिर्वाह चालतो, त्यामुळे किमान दर्जाचा विचार तरी व्हायला हवा, अशी संतप्त प्रतिक्रिया माजी नगरसेवक सुरेश आरणे यांनी दिली आहे. अन्न आणि औषध प्रशासनानं आता दोषींवर कडक कारवाईचे संकेत दिले आहेत. मात्र भाविकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा दुकानदारांवर कायमस्वरूपी कठोर कारवाई होणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. जय भारत, जय महाराष्ट्र. पाहत रहा लोकसंवाद न्यूज.